ओम श्री साईराम। ओम श्री साई आपद बांधवाय नमः। आपत्ती काळात बंधुवत सहाय्य करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो। संकटाच्या वेळी एखाद्या जवळच्या नातेवाईकांपेक्षाही अधिक काळजी घेणारे भगवान बाबा हे सर्व भक्तांसाठी आपद बांधव आहेत। ज्या भक्तांची परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा असते, जे परमेश्वराला संपूर्ण शरणागत झालेले असतात, त्यांना प्रारब्धानुसार जी संकटे भोगावी लागतात त्यावेळी परमेश्वर त्यांच्या सहाय्यार्थ धाव घेतो व त्यांची त्या संकटामधून मुक्तता करतो। वरील विधानाची सत्यता पटवणारी ही कहाणी। जुलै 1964 मध्ये बंगलोर येथे राहणारे स्वामी भक्त श्री कुलकर्णी हे देवपूजा करत असताना चक्कर येऊन खाली पडले। त्यावेळी घरात सौ कुलकर्णी व त्यांचा नोकर होता। त्यांच्या नोकराने ताबडतोब शेजारी राहणाऱ्या श्री रिसबूड यांच्या घरी धाव घेतली व त्यांना घडलेला प्रकार सांगितला। श्री रिसबूड व अन्य एक शेजारी लगेचच श्री कुलकर्णी यांच्या घरी गेले। त्यांना पाहिले की कुलकर्णी आडवे पडले आहेत, म्हणून त्या दोघांनी त्यांना उचलून कॉटवर ठेवले। हे करताना त्यांच्या लक्षात आले की कुलकर्णींची डावी बाजू लुदी पडली आहे, म्हणून श्री रिसबूड डॉक्टरांना आणण्यासाठी गेले। जेव्हा रिसबूड डॉक्टरांना घेऊन आले तेव्हा त्यांनी पाहिले की सौ कुलकर्णी देवघरामध्ये स्वामींच्या फोटोसमोर बसून शांतपणे पोथी वाचन करीत आहेत। इतक्या सर्वांच्या ध्यानात आले की स्वामींचा फोटो दुर्कटल्यासारखा होऊन त्यातून विभूती स्त्रवू लागली होती। डॉक्टरांनी श्री कुलकर्णींना अर्धांग वायू झाल्याचे निदान करून उपचार सुरू केले। सतत 4 दिवस ही विभूती येत होती। 4 दिवसानंतर श्री कुलकर्णींच्या जीवाचा धोका टळला। 2 महिन्यात ते पूर्णपणे बरे झाले। या घटनेमधून एक गोष्ट लक्षात येते की ती म्हणजे सौ कुलकर्णींची स्वामींवर असलेली पूर्ण श्रद्धा। या श्रद्धेमुळे शरणागत झालेल्या सौ कुलकर्णींच्या मदतीसाठी स्वामींनी धाव घेतली व श्री कुलकर्णी पूर्णपणे बरे झाले। 4 दिवस त्रवणाऱ्या विभूतीद्वारे स्वामींनी आपले अस्तित्व असे दाखवून दिले। वर उल्लेखलेल्या श्री रिसबूड यांचा मुलगा मुंबईत एका कंपनीत ट्रेनिंगला होता। बंगलोरला आपल्या घरी जाण्यासाठी त्याने काही दिवस रजा घेतली। घरी जाण्यापूर्वी धर्मावरम येथे उतरून तो पुट्टपर्ती येथे गेला। स्वामींचे दर्शन व आशीर्वाद प्राप्त करून तो पुन्हा धर्मावरमला जाण्यास निघाला। स्टेशनवर पोहोचताच पोलिसांनी त्याला अडविले व अनेक प्रकारचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली। त्याचे कारण असे होते की त्या सुमारास भारत-चीन युद्ध सुरू झाले होते। अचानक अनेक प्रश्नांची विचारणा झाल्यावरही तो घाबरला नाही। त्याने शांतपणे आपल्या खिशातील स्वामींचा फोटो त्या पोलिसांना दाखविला व आपण स्वामींचे दर्शन घेऊन घरी परतत आहोत असे सांगितले। हे ऐकताच त्या पोलिसांनी श्री रिसबूड यांच्या मुलाला मोकळे तर केलेच, पण कोणत्याही अडचणीशिवाय तो बंगलोर येथे घरी जाऊन पोहोचला। ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु।